नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आपण श्री शिव महापुराणामधील वायव्य संहिताच्या 5व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. चला तर आता कथेला सुरुवात करूयात. मुनी उवाच. कालादृत्पद्यते सर्व कालादेव विपद्यते न कालनिरपेक्ष ही किंचित किन विद्यते. म्हणजे काय हो? मुनी काय म्हणाले? कालापासूनच सर्व उत्पन्न होते व कालापासूनच सर्व नाश पावते. ज्या वस्तूला कालाची जरूरत नाही अशी एकही वस्तू या जगात नाही. या परमेश्वराच्या उदारात राहणारे सर्व त्रैलोक्यरूपी संसारचक्र उत्पत्ती आणि लय या नावांनी चाकासारखे सदोदित फिरत असते. ब्रह्म, देव, श्री विष्णू, रुद्र आणि दुसरे तसेच देव दैत्य त्या परमेश्वराने केलेली मर्यादा पाळतात. काळाची मर्यादा मोडण्याची कोणाची शक्ती नाही. भूतकाल, भविष्यकाळ आणि वर्तमान या रूपाने तो प्रजेस परिपक्व दशेला आणतो. तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे व सर्वांपेक्षा भयंकरही आहे. तो स्वच्छंदपणाने आज्ञेत वागतो. हा सर्व शक्तिमान काल कोण आहे? हा कोणाच्या आज्ञेने वागतो किंवा त्याचे आज्ञेत कोण वागतो हे सर्व आम्हास सांग. तू मोठा चतुर मनुष्य आहे. यावर वायू म्हणाला, ऋषीश्वर हो, कला, काष्टा, निमेष व गैरे नावाच्या परिणामांनी ज्याचे शरीर बनले आहे म्हणून त्यास कालात्मा असे म्हणतात. हे महेश्वराचे सामर्थ्य असून ते सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. ते सामर्थ्य सर्व स्थानावर जंगम विश्वाला मानावे लागते. त्याची अवहेलना करण्याची कोणाची शक्ती नाही. नियोगरूप हेच ईश्वराचे सामर्थ्य. या आज्ञेत हे सर्व जग वागते. त्या परमेश्वराच्या अंशाची शक्ती त्या परमेश्वरातून निघून अग्नीत तापवलेल्या लोखंडात जशी अग्नीच्या उष्णतेची शक्ती शिरते त्याचप्रमाणे त्या महात्म्या कालामध्ये शिरली आहे. यासाठी हे सर्व जग काळाच्या आज्ञेत वागते. तसा तो काळ म्हणजेच सर्व जगाच्या आज्ञेत वागत नाही. तो कालही शिवाच्या आज्ञेत आहे. शिव हा काळाच्या आज्ञेत नाही. ज्या अर्थी शंकराचे अलौकिक सामर्थ्य असणारे जग तेज काळात राहते त्यामुळे काळाची मर्यादा फार मोठी आहे. ती कोणासच चुकविता येत नाही. कोणीही प्राणी आपल्या बुद्धी सामर्थ्याने काळाची अवज्ञा करण्यास झजणार नाही. काळाने जे काही काम केले ते पुन्हा कधी फिरायचे नाही. जो कोणी एखाद्या सार्वभौम राजा आपल्या सामर्थ्याने सर्व पृथ्वी जिंकून तिच्यावर राज्य करतो तो देखील समुद्र जशी मर्यादा सोडू शकत नाही तसा तो राजा देखील काळाची मर्यादा मोडू शकत नाही. काळाच्या आज्ञेत त्याला राहावेच लागेल. जे कोणी इंद्रिय निग्रही करणारे लोक आपल्या इंद्रियाचा समुदाय आपले स्वाधीन असल्यामुळे त्याच्या जोरावर सर्व जग जिंकतात तरी ते काळाला जिंकू शकत नाहीत. काळ मात्र त्यांना जिंकतो. वैद्यशास्त्र चांगल्या रीतीने शिकलेले वैद्य लोक पाहिजे तसली रसायने तयार करतो परंतु त्याचे ह्यातून मृत्यू चुकला असे होत नाही. का तर काळ हा कधीच कोणास चुकत नाही. प्राणी आपल्या संपत्तीच्या जोरावर, रूपाच्या भरावर, सद्वर्तनाच्या सामर्थ्यावर, शक्तीच्या जोरावर किंवा आणखी काही गोष्टीच्या अनुकूलतेमुळे मनामध्ये एक विचार करीत असतो आणि काळ आपल्या जोरावर दुसरेच काही करतो. हा परमेश्वर प्राणी मात्राला सुखेदुःखे व अकस्मात होणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टी घडवून आणून क्षणात त्यास घोटाळ्यात पाडतो.
व त्यातून मोकळीही करतो. ज्या एखादे वेळी कोणी एखादा प्राणी दुःखात असतो त्यावेळी दुसरा कोणी सुखात असतो. हा काळाचा स्वभाव कळणे फारच कठीण आहे. काळ हा विचित्र आहे. जो तरुण असतो तो म्हातारा होतो, जो बलवान असतो तो अशक्ती होतो, जो श्रीमान आहे तो गरीब होतो. सारांश असा की कालगती फार विचित्र आहे. काळ जर मनुष्याला प्रतिकूल असेल तर त्याची भरभराट उत्तम वंशामध्ये होते. सद्वर्तन करू शकत नाही. सद्वर्तनाची जरूर नाही. शक्तीचा उपयोग होत नाही किंवा शहाणपणाची मात्रा चालत नाही. जे कोणी सुखी लोक मधुर बेडबाजाचे शब्द व गाणे वाजवणे ऐकून सुखाचे दिवस घालवतात आणि जे कोणी गरीब निराश्रित लोक पोटासाठी दारोदार भिक्षा मागत फिरतात त्या दोघांवरही कालाचा अंमल सारखाच चालतो. काळाला कोणी कमी जास्त नाही. काळ अनुकूल नसताना भलत्याच वेळी उत्तम रसायन तयार करून किंवा औषधे तयार करून रोग्यास दिली तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. तीच रसायने किंवा औषधे योग्य वेळी दिली तर त्याचा चांगला उपयोग होऊन त्यांच्यापासून सुख लागते. प्राणी हा काळ आल्याखेरीज मरत नाही. काळ आल्याखेरीज जन्मतः नाही किंवा काळ आल्याखेरीज चांगला पुष्टही होत नाही. काळ आपल्याखेरीज कोणास सुख होत नाही किंवा काळ आपल्याखेरीज कोणास दुःखही होत नाही. याचा सारांश असा की भलत्याच वेळी उत्पन्न होणारी वस्तूच जगात नाही. सर्व काही कालानुसार होते. काळ आला म्हणजे वारा थंडगार वाहू लागतो. पुन्हा पावसाळ्याच्या दिवसात पाऊस ढगातून पडतो. काळामुळेच धान्य पिकते. सारांश प्राणी मात्र काळामुळेच उपजीवन पावतात. याप्रमाणे कालरूपाचे तत्व जो कोणी यथार्थ रीतीने जाणतो तो काळाचे अतिक्रमण करून काळाच्या पलीकडे असणाऱ्या परमेश्वरास पाहतो. त्याच परमेश्वराचे दर्शन होते. त्या श्री शंकराला काळाचे भय नाही, त्याला वंद्य नाही आणि मोक्षही नाही. तो पुरुष नव्हे, प्रकृती नव्हे आणि विश्वही नव्हे. त्या परमेश्वराचे रूप विचित्र प्रकारचे आहे. त्या श्रेष्ठ शिवाला नमस्कार असो. याप्रमाणे श्री शिवमहापुराणातील वायव्य संहितेच्या पूर्व भागापैकी 5वा अध्याय इथेच समाप्त झाला. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.